नमस्ते मित्रांनो. हे बघा फाट्यावर कसे खातात शेळ्या. आणि हो, रात्रच्या पावसानं नदीचं पाणी बघा कसं प्रेशर मध्ये चालले. ते एक आडवा पाईप बांधलेला, इथून पाईपलाईन गेलेली आहे. आणि वरून दाब काय तेवढा प्रेशरला फुल नाही दाब, त्याच्या पायी दाब काय तेवढा नाही पाण्याचा. तर हाय बऱ्यापैकी वाहिले, कारण आधी सगळं बंद पडलं होतं पाणी ही, आता वाहिले चांगलं. आणि पाऊस पडल्यावर वाढन पाणी आणखीन. वरून अशीच नदी आलेली आहे, ही लांब आहे वरल्या कडीला ही नदी. आणि ह्याच्यात मासे भरपूर सुटलेले आहेत ती, कारण वरल्या नदीतून तळ्यातून पाणी येतंय किंवा वरल्या तळ्यातून पाणी उलटत ही. ती पाणी मग इकडे खाली खाल्ल्या मोठ्या तळ्याकडे जातं. बरेच मासे पाव किलो, अर्धा किलो, 1 किलो जसे सापडतील तसे घ्यायले. तर धरायला तर पोरं साडीनं काही जाळे लावली आहेत, काही ज्याच्या त्याच्या ॲडजस्टनुसार धरायची. ती तळ्यातून आलेला माल आहे आणि मग ते पकडत आहेत पोरं. बरे वातावरण पावसाचं आहे. आणि हो, कच्ची एक नवीन केलेली आहे बघा शेळ्याकडे. हे बघा शेळ्याला नट बोल्ट लावलेली आहे आणि विळू आहे खाली. शेळ्याला बारीक फाटे काय होईल, खायला बिना वडाय बिना चढाय बिना झाडावर बारीक काढली. आता ती बारीक बारीक फाटे फिटे कुठं आपलं सारून भागवावं लागेल. तर भागावी लागेल.